नमस्कार. आजच्या आमचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक, प्रेमपूर्वक, भावपूर्वक स्वागत मी शकुंतला भरणे करते. खरं म्हणजे शास्त्रीय संगीत हा एक विस्तीर्ण असा महासागर आहे आणि या संगीतावर आपण किती बोलायचं, काय बोलायचं काही कळत नाही. आणि त्यात जसे विद्वान कलाकार त्यांचं गाणं आपण ऐकतो, त्यांचं सादरीकरण आपण ऐकतो, तेव्हा असं वाटतं की ह्या संगीताला आम्ही आत्मसात करताना काय काय करावं. होतकरू विद्यार्थ्यांसाठी आणि संगीतप्रेमींसाठी आज आमच्या स्टुडिओत अगदी आग्रहाने विद्वत्तापूर्ण अशा गायिका आलेल्या आहेत. डॉक्टर अलका देव मारुलकर. अलकाताई नमस्कार. मनापासून अगदी आभारी आहेत तुमची, कारण वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तर प्रेक्षक हो, अलकाताईची ओळख कुठून सुरू करू आणि कशी संपवू असा एक वेगळाच क्षण. आणि पंडित राजाभाऊ देव यांच्या त्या सुकन्या, त्यांच्याच शिष्या, पट्टशिष्या असं मी म्हणेन, किराणा, ग्वालेर आणि जयपूर या तीनही घराण्याचं असा सुमेळ किंवा सुंदर असा संगम त्यांच्या गाण्यात साधलेला आहे. सूर, ताल आणि लय, बोल आलाप, बोलतान, संगीतातील प्रत्येक गोष्ट कशी आपण आत्मसात करावी हा एक महत्त्वाचा विषय आणि तो त्यांच्याकडनं कुणीही शिकावा अशा अलकादेव मारुलकर. आणि आजच्या नवीन पिढीसाठी अलकाताईंचं गाणं म्हणजे राग शुद्धता कशी ठेवावी, रागाला बोलकं कसं करावं आणि त्या शुद्धता सांभाळताना त्या रागातल्या चिजेंचे शब्द आणि त्याचा विस्तार आपण कसा करावा किंवा शब्दांना इजा न पोचवताना त्याला अर्थमयता कशी प्राप्त करून द्यावी अशी खासियत अलकाताईंच्या गाण्यात आपल्याला बघायला मिळते. जयपूरवाल्यांची लयकारी आणि किराण्याच्या गायकीची भरभक्कम पक्की अशी एक बेज. थोडक्यात सांगायचं म्हणजे ग्वालेर घराण्याची दृढता, किराणा घराण्याचा रोमॅन्टिसिझम किंवा त्याला आपण स्वच्छंदतावाद म्हणूया, आणि जयपूर घराण्याच्या बुद्धिमत्तेचा बाज, अशा या सुरेल संगमातून घडलेलं हे गाणं आणि सर्वोत्तम असं सादरीकरण. आणि हे सादरीकरण मी अतिशयोक्ती करत नाही, हे सादरीकरण म्हणजेच प्रथितयश गायिका विदुषी अलकादेव मारुलकर. फक्त शास्त्रीय संगीत नाही, उपशास्त्रीय संगीत, ठुमरी असो, कजरी असो किंवा एखादा दादरा असो, होरी असो, कुठलाही प्रकार, त्या प्रकाराला योग्य न्याय देणं आणि उपशास्त्रीय संगीतातील गाणाऱ्या ज्या आहेत, प्रथितयश गाणाऱ्या आहेत, त्यांच्याच तोडीने ते गाणं ठुमरी तेवढीच यशस्वी करून दाखवणं, हे एक अलकाताईंचं दुसरं अंग आहे. त्या स्वतः एक उत्तमपैकी कंपोजर आहेत, संगीतकार आहेत. त्याने कितीतरी अभंग, कितीतरी अल्बम्स त्यांच्या गळ्यातून गाऊन लोकांपर्यंत पोचवलेले आहेत आणि ते खूप पॉप्युलर पण झालेले आहेत. आणि उत्तमपैकी असं लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन, ज्याला आपण व्याख्यान आणि प्रात्यक्षिककरण असं आपण त्याला म्हणतो, उत्तमपैकी त्या समीक्षक आहेत, संगीताच्या शास्त्रज्ञ आहेत आणि एक उत्तम कलाकार आहेत. वसंत व्याख्यानमाला, म्युझिकेस्ट, गानवर्धन लेक्चर्स, सवाई गंधर्व समिती शिक्षण मंडळ, जयपूर येथे खास व्याख्यान, अहमदाबाद इथं घराण्यावर त्यांचं लेक्चर, अशा कितीतरी लेक्चर्स डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी केलेले आहेत. तसंच कितीतरी मासिकातून संगीताच्या त्यांच्या मुलाखती छापून आलेल्या आहेत. भारतातील महत्त्वाच्या शहरातून आणि महत्त्वाच्या आयोजकांकडून त्यांचं गाणं, त्यांच्या मैफली गाजलेल्या आहेत. तानसेन समारोह म्हणा किंवा आपला सवाई गंधर्व संमेलन म्हणा पुण्याचं, जयपूर घराण्याचं संमेलन म्हणा, अशा कितीतरी संमेलनात त्या गात आहेत. आणि भारताच्या बाहेरही, विदेशातही त्यांचं गाणं भरपूर लोकांना आवडलेलं आहे. तर अलकाताई,
आपली ओळख किती आणि कशी करावी याचा त्याला पूर्णत्व मिळणारच नाही हे मला माहिती आहे. जसं म्हणजे साधना आपण म्हणतो संगीतातील, की त्याला साधना म्हणजे कधी साधत नसते ती साधना आहे. आणि मला तुमच्या प्रत्येक बैठकीत, तुमच्या प्रत्येक मैफलीत हा अनुभव आलेला आहे. आणि त्याच्यामुळे खास करून आज दूरदर्शनच्या या स्टुडिओमध्ये आपल्याला आम्ही बोलावलेलं आहे. आणि मला वाटतं की एक घरंदाज गायकी किंवा एक घरंदाज असं गाणं, ज्याला आपण अभिजात गायकी म्हणतो, ही गायकी आणि सर्वसामान्य अकॅडमिक गाणं याच्यातला फरक जो आहे तो कसा आपण वेगळा करून आमच्या लोकांना सांगू शकाल? कारण आपल्याला आता जरुरी आहे की आपलं शास्त्रीय संगीत कसं टिकवून ठेवायचं आणि त्याची शास्त्रीयता कशी टिकवून ठेवायची, किंवा त्याचा जो बेज आहे किंवा त्याचा जी 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 श्रीमंती आहे, जे वैभव आहे, त्याच्यावर मला तुमच्याकडनं भाष्य हवं आहे. शास्त्रीय संगीत म्हणजेच अभिजात संगीत, ज्याची परंपरा हजारो वर्षाची आहे, त्याविषयी काहीतरी बोलावं आणि श्रोत्यांना काही गोष्टी आपण विचारधन द्यावं, याकरता तुम्ही मला निवडले. आणि तुम्ही स्वतः मोठ्या गायिका आहात, समीक्षक आहात, त्यामुळे तुमच्याकडनं तुमच्याशी संवाद साधताना मला विशेष आनंद होतो आहे. हे पहिलं. मी अतिशय भाग्यवान आहे की मला जे गुरु मिळाले ते माझे पिता पंडित राजाभाऊ देव, ज्यांनी ग्वाल्हेर, किराणा आणि जयपूर तिन्ही घराण्यांची तालीम, शास्त्रशुद्ध तालीम घेतली. आणि 20-22 वर्ष ते एक परफॉर्मर म्हणून सगळ्या देशामध्ये मोठं नाव त्यांनी कमवलं. त्यानंतर जेव्हा माझा जन्म झाला त्यावेळेला त्यांनी जन्माच्या आधीच बहुतेक ठरवलं होतं की मुलगा हो ना तर मुलगी हो, त्याला गायक बनवायचं, गायिका बनवायचं. तर हे कशासाठी तेही सांगते. कारण माझ्या वडिलांना गुरु मिळण्याकरता घरातनं 14व्या वर्षी पळून जावं लागलं. आणि त्यांनी जे गुरु मिळवले ते अतिशय कष्टाने, अर्धवेळ जेवण किंवा 8 दिवसांनी एकदा त्यांना जेवायला मिळत असे, असं म्हणजे अनेक कष्टांनी. आणि त्या काळच्या बऱ्याचशा कलाकारांना हे कष्ट सोसावे लागले गुरु प्राप्तीकरता. तर जेव्हा आता ते स्वतः इतके मोठे गायक आणि गुरुच्या पदाला त्यांनी एक शिखरावर नेलं, त्यावेळेला मला माझ्या जन्माच्या बरोबर त्यांनी हे ठरवलं की आपल्या मुलाला जे कोणी होईल ते हे शास्त्रीय संगीत, समृद्ध शास्त्रीय संगीत जे त्यांच्याकडे आहे ते अतिशय प्लॅन्ड, म्हणजे ज्याला आपण सिलॅबस म्हणतो ना, अशा तऱ्हेचा सिलॅबस त्यांच्या मनामध्ये तयार होता. तो 15 वर्षाचा किमान होता. आणि माझ्या वयाच्या 4व्या वर्षापासून मला 4थ्या वर्षीपासून सुरूच झालं माझं गाणं. आणि खरी तालीम ज्याला म्हणतो, ज्याला रिगरस ट्रेनिंग म्हणतो, ते ट्रेनिंग अर्थात माझ्या वयाच्या 10व्या वर्षी सुरू झालं. तर त्यांनी जे प्लॅनिंग केलं होतं त्यात ग्वाल्हेर गायकी पहिल्यांदा, कारण ग्वाल्हेर गायकी ही असं म्हणलं जातं की सगळ्या घराण्यांची जननी आहे. आणि त्या गायकीमध्ये असलेले शाश्वत जे काही मूल्य आहेत ती पहिल्यांदा शिष्याच्या गळ्यात उतरवायला पाहिजे, त्याच्या बुद्धीला ते पूर्ण बुद्धीवर ठसलं पाहिजे, अशा तऱ्हेची एक अतिशय काटेकोर अशी एक प्रशिक्षणाची एक पद्धत त्यांनी माझ्याकरता निवडली होती. सुरुवातीला जसं मी म्हणलं ग्वाल्हेर घराण्याची गायकीचं अर्थात अगदी सुरुवातीला घराणं आणि घराणेदार ह्याच्या पलीकडे जाऊन संगीत जे आहे ते शास्त्रीय संगीताला असं घराण्यांच्या चौकटीत प्रत्येक वेळेला बांधायची गरज नाही, कारण राग जो आहे तो घराण्याच्या बाहेर सुद्धा उरतो खूप. तर त्यामुळे त्यांनी त्या तऱ्हेने म्हणजे ही गायकी ग्वाल्हेरची आहे तर तू शिक वगैरे इतकं न सांगता जे फंडामेंटल आहे, प्रत्येक गायकीचे फंडामेंटल काय आहेत, मोकळा आवाज, भरपूर दमसास, नंतर आलापंग, बंदिश उत्तमपैकी सादर करणं, विलंबित छोटा ख्याल दोन्ही, आणि जे रागाचं मर्म आहे त्या मर्मस्थानांना स्पर्श करून त्या रागाला हळूहळू उलगडत जाणं. आणि ह्याला त्यांनी पुढे नाव दिलं एक्सप्लोरेशन. तर ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या वयाच्या 10व्या वर्षापासून मिळत गेल्या. तेव्हा इतकं कळत नव्हतं गाणं मला, पण वडील आणि गुरु ह्याच्यामध्ये गुरु श्रेष्ठ निघाले, वडील मागे राहिले. आणि अतिशय
अनुशासित पद्धतीने त्यांनी मला प्रशिक्षण दिलं. ते एक 7-8 वर्ष पहिलेच ग्वाल्हेरच्या गायकीचे सगळे जे कंगोरे आहेत, सगळे सौंदर्यमूल्य आहेत, ती माझ्या सहजपणे माझ्या गाण्यात त्यांनी आणली. आणि त्याचे म्हणजे असे राग पण असेच निवडले त्यांनी. हमीर आहे, केदार आहे, कामोद आहे, छायानट आहे, भैरव, यमन, तोडी, हे जे राग आहेत जे सगळीकडे गायला पण जातात, पण तरी ग्वाल्हेर घराण्याने त्यांना सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे त्या घराण्याच्या गायकीचा विचार करताना त्यांनी रागही असेच निवडले. नंतर पुढे जेव्हा त्यांना लक्षात आलं की माझ्या आवाजाची तयारी, त्याचा जे काही पोत आहे आवाजाचा, टिंबर आहे, ते उत्तमपैकी येत आहे आणि तान प्रक्रिया पण माझी ठीकठाक आहे, तर त्यावेळेला वयाच्या मला 15-16व्या वर्षी किराणा घराण्याची गायकी त्यांनी शिकवायला सुरुवात केली. आता किराणा घराण्याच्या गायकीमधले सगळी जी सौंदर्य तत्व आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे स्वरप्रधान आणि आलापप्रधान गायकी. म्हणजे लयकारी त्यांना येत नाही का असं काही नाही आहे, लयकारी येते, पण बोलबाट किंवा लयकारी तबला वादकाबरोबर झालेली एक संवाद जे असतात त्याला थोड्याशा वेगळ्या भाषेत लढंत भिडंत म्हणतात. असं आक्रमक गाणं किराणा घराण्यात नाही आहे. अतिशय सेन्सिटिव्ह, अतिशय कोमल, अतिशय मऊ असं ते संगीत आहे आणि स्वरांच्या ठहरावाचं संगीत आहे. ग्वाल्हेर गायकीमध्ये स्वरांना बेहलाव्याच्या अंगाने, फ्रेझेसच्या अंगाने गाण्याची राग उलगडायची पद्धत आहे. तर किराणा घराण्यामध्ये सुकून आहे, शांतता आहे, ठहराव आहे. तर पहिला जो ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा जो मला प्रशिक्षणाचा भाग होता त्याच्या थोडंसं विरुद्ध टोकाचं किराणा घराण्याचं गाणं त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली. तर त्यात शुद्ध कल्याण, मालकंस, नंतर अर्थात तोडी, गुजरी तोडीसुद्धा, मारू बिहाग असे राग जे आलापप्रधान राग आहेत ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे आलापासाठी. हां, एकदम पूर्ण म्हणजे मोठे करून गाऊ शकतो आपण ते. आणि त्याच्यानंतर किराणा घराण्याची विशिष्ट तान प्रक्रिया. तर ह्या सगळ्या ह्याचंही 5-6 वर्ष शिक्षण माझं उत्तमपैकी त्यांनी करून घेतलं. आणि त्यानंतर आला माझ्या वयाच्या 20व्या वर्षाच्या आसपास जयपूर घराण्याची गायकी त्यांनी सुरू केली. म्हणजे त्यांना हे बरोबर कळलं होतं की 10व्या वर्षी जयपूर गायकी नाही शिकवता येणार, कारण बुद्धीची तयारी तेवढी नाही आहे. आणि जयपूर गायकी ही बुद्धिप्रधान गायकी जर आहे तर तेवढी बुद्धी त्या शिष्याची तयार तर व्हायला हवी, ते आकलन त्याला करता आलं पाहिजे. तर ह्या तऱ्हेने त्यांनी मला आधी तर गमक, बेहलावे अंग, दुसरं ठहराव, सुंदर स्वरांचा विचार करणं आलापप्रधान, आणि तिसरं मग सर्पगती किंवा वक्रगतीचं अतिशय कठीण गाणं ज्याच्यामध्ये बुद्धीचा कस आहे आणि बहुतेक जोड राग जयपूर घराण्याचे. आणि त्यांना आपण अनवट पण म्हणतो, पण अनवटपेक्षा ते आपण आत्ता तात्पुरतं म्हणू की हे ते जोड राग. ललिता गौरी आहे किंवा म्हणजे बिहागडा आहे, सावनी आहे, सावनी नट आहे, अर्थात सावनी नट हा जोड राग आहे, नट केदार आहे. असे जे राग ज्याला 2 रागांचं जे सांधे आहेत ते ठिकठिकाणी कसे बांधले जायला पाहिजे ह्याचं प्रशिक्षण दिलं. त्याच सुमारास त्यांनी हे तर ठरवलंच होतं की भरपूर समृद्ध गायकी द्यायची, पण त्याही बरोबर त्यांनी माझी परीक्षा घ्यायची म्हणून ठरवलं. तर ती त्यांनी मला स्टेजवर वयाच्या माझ्या 17व्या वर्षी पहिलंच माझं गाणं पुण्याला जे झालं लहान होते तेव्हा, तर ती परीक्षा होती माझी. कारण त्या गाण्याला हिराबाई बडोदेकरजी, ज्यांना किराणा घराण्याच्या मूर्धन्य गायिका सवाई गंधर्वांच्या शिष्या, अब्दुल करीम खान साहेबांच्या शिष्या, तर ह्या सगळ्या त्यांना त्या पुढे बसलेल्या पंडित भीमसेन जोशी, हे सगळे त्यांचे मित्रमंडळी, त्यांच्यासमोर माझं गाणं त्यांनी म्हणजे ठरवलं म्हणा, किंवा त्यांना श्रीकांत देशपांडेंचे वडील डॉक्टर नानासाहेब देशपांडे हे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे मित्र होते. तर त्यांनी तो योग घडवून आणला. तेव्हा मला लक्षात आलं की आपण खूप रियाज करतोय, 5-5, 6-6 तासचा रियाज होतो आपला, पण तो राग जेव्हा आपण स्टेजवर बसून गातो त्यावेळेला त्या रागातलं किती मॅटर आपण गातोय, आणि श्रोता हा आपल्या समोर जो बसलाय तो स्वतः सगळेच गायक आहेत तिथे. तर ही जबाबदारी प्रचंड म्हणजे दडपण मला होतं तेव्हा, पण ते देवाच्या कृपेने आणि गुरूंच्या कृपेने ते दडपण दूर झालं आणि मी जे गायले त्याच्यावर मला सगळ्यांचे खूप आशीर्वाद मिळाले. तर हा सगळा त्यांचा, ज्याला मी म्हटलं ना, वेल प्लॅन्ड कॅरिक्युलम तयार करून, सिलॅबस तयार करून त्यांनी माझं गाणं पुढे नेलं, प्रशिक्षण पुढे नेलं.
तर आता शिष्याला तयार करताना त्यांनी जे काही निकष धरले होते, मी माझ्या शिष्यांना तयार करताना साधारण तेच निकष ठेवले. पण एक आहे की आता माझ्याकडे शिकायला येणारी मुलं काही 10 वर्षाची किंवा 6 वर्षाची नाही, ती कुठून तरी गाणं शिकूनच आली. त्यामुळे काही वेळेला असं पण झालं की ती शिकायला माझ्याकडे मुलं आल्यानंतर आधीचा त्यांचं काही समजा दोष काही आढळला तर तो दूर करणं पहिलं काम होतं. दुसरं म्हणजे त्यांच्या गळ्याची जात, त्यांचा ॲप्टिट्यूड काय आहे, कुठल्या प्रकारच्या गायकीचा ॲप्टिट्यूड आहे ते मला करायला, आवाज धर्म आणि बुद्धिमत्ताही, तर ते कसं आहे ते. पण तरी पण मी त्यांना लेअर बाय लेअर असं दादांनी जसं मला 20 वर्षात शिकवलं ते मी 5-6 वर्षामध्ये थोडासा कन्साइज्ड वेमध्ये थोडंसं शॉर्टकट करता असं केलं. तर ते पण एक माझं मत असं आहे की आता मला वडील माझे आयुष्यभर मिळाले. आताच्या काळामध्ये शिष्यांना गुरु इतकी वर्ष मिळत नाहीत किंवा शिष्यांना लांब जाऊन गुरुच्या घरी जाऊन राहणं हे सुद्धा दुरापस्था आहे. बरेच कारणं त्याच्या मागे. तर पण माझं तरी पण म्हणणं असं आहे की किमान एका गुरुकडे शिष्यांनी 10 वर्षाचं शिक्षण घेतलंच पाहिजे. त्या 10 वर्षामध्ये तो गुरु त्याला गायकीचे काही महत्त्वाचे तत्व आणि आवाजाची तयारी करून घेण्याकरता लागणारा वेळ, म्हणजे हे स्लो बट स्टेडी अशी प्रोसेस असल्यामुळे तितके 10 तरी वर्ष त्यांनी एका गुरुकडे एका चॅनलनी गाणं शिकलं पाहिजे, मग दुसऱ्या घराण्याकडे ते वळू शकतात असं माझं मत आहे. तर जे मला वारसा हक्काने मिळालं तेच गाणं मी तो वारसा पुढे नेण्याचं फक्त मी काम करते. आय एम ओनली द मीडियम असं मला वाटतं. आणि नंतर पुढे बरेच वर्षानंतर जयपूर घराण्याची अजून एक मला सखोल तालीम मिळाली. ती म्हणजे माझ्या वडिलांचेच दादांचेच परम मित्र MS कानेटकरजी, पंडित MS कानेटकर. तर त्यांनी मला जयपूर घराण्याच्या अजूनही सखोल असं शिकवलं की नेमकं काय आहे हे. कारण जयपूर घराण्याच्या विषयी बुद्धिमत्तापूर्ण गाणं हे एक जे विशेषण आहे, म्हणजे हे भावहीन गाणं आहे का, तर तसं नाही आहे. म्हणजे काकांनी, म्हणजे कानेटकर काकांनी मला जेव्हा शिकवलं तेव्हा मला त्या जयपूर घराण्याचा रस काय आहे, त्याची इमोटिव्ह क्वालिटी काय आहे ते पण मला सांगितलं. त्यामुळे माझ्या त्या जयपूर घराण्याच्या गायकीच्या मध्ये जे मी राग प्रस्तुत करते त्याच्यामध्ये हा सुद्धा एक मोठा ॲडिशनल गुण माझ्या गायकीमध्ये आला की जयपूर घराणं हे बुद्धिमत्तापूर्ण तर आहे, जोडकाम करताना त्याला पुष्कळ विचार करावा लागतो हे निश्चित आहे, विद्वत्तापूर्ण गाणं आहे हे पण निश्चित आहे, पण भावहीन गाणं आहे असं कोणी म्हणू शकत नाही. कारण अनेक असे कलाकार पुढे आत्ता आलेले आहेत की म्हणजे आम्ही ज्यांना देवता मानतो त्या किशोरीते, पंडिता किशोरीताई आमोणकर, गाणं सरस्वती यांचं गाणं आपण ऐकतो ते जयपूर घराण्याच्या मुशीतनंच बाहेर आलेलं आहे, पण ते भावपूर्ण सुद्धा तितकंच आहे. तर हे माझ्यातले घडलेले काही बदल आणि ते बदल मग सांभाळता ते एवढं मोठा आवाका या गायकीचा मला मिळाल्यानंतर ते चॅनलाइज कसं करायचं हेही मला माझ्या दोन्ही गुरूंनी शिकवलं. अलकाताई, आता इतकं म्हणजे मला नुसतं ऐकत राहावं असं वाटतं, मध्ये तुम्हाला व्यत्यय आणू नये असं वाटतं, परंतु आता मी डायरेक्ट तुमच्या शिष्य परिवारांकडे येते. कारण गोमंतक जो आहे, गोवा आपला, या गोवा आपला अलकाताईंच्या संस्कारातनंच गातोय असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये. डॉक्टर शिल्पा दुबळे, प्रचला आमोणकर, नितीन ढवळीकर, समीक्षा भोबे असे बरेच शिष्य आज आपले तयार होत आहेत. आता हा जो प्रोसेस आहे, म्हणजे इथं गोमंतकात म्हणजे वन्स अपॉन अ टाईम इतकी चांगली शास्त्रीय संगीताची बैठक आणि इतकं सगळं व्यवस्थित रुजलेलं होतं आणि कितीतरी वर्षांनी इथं तो काळ पुन्हा इस्टॅब्लिश होतोय आणि हा अजूनही त्याचा पाया भक्कम व्हावा ह्यासाठी मला वाटतं यू ऑफन कम टू गोवा. त्या मुलांना तुम्ही त्याच्याबद्दल मला तुमच्याकडनं म्हणजे या मुलांसाठी आणि गोव्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा कलाकार इथं राहून तयार होण्यासाठी आपली जी वेगळी मेहनत किंवा आपण वेगळा वेळ त्याच्यासाठी देत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं बोलावं. नक्की सांगेन. आपल्या गोव्यात पणजी दूरदर्शनच्या स्क्रीनच्या समोर आपण आहोत. नक्की सांगेन. पहिलं म्हणजे
गोवा माझ्यासाठी काही नवीन पहिल्यापासून नव्हता. तुम्हाला अजून एक फार महत्त्वाची गोष्ट सांगते. आकाशवाणी गोवा जेव्हा सुरू झालं तेव्हा माझ्या वडिलांचा पहिला कार्यक्रम तिथे झाला. म्हणजे इनॉग्रलच कार्यक्रम माझ्या वडिलांचा झाला. ते एक पहिलं आहे. त्यानंतर मग गोव्याला सतत मी मध्ये मध्ये गायला येत असे कार्यक्रमाच्या निमित्ताने. नंतर 2001 साली मला कला अकॅडमीच्या संगीत विभागाची डायरेक्टर म्हणून पाचारण करण्यात आलं. आयुष्यभर मी कधी नोकरी केली नव्हती, पण ही माझी पहिली आणि बहुतेक शेवटचीच नोकरी होती. कारण नोकरी म्हणून मी कधी त्याकडे पाहिलंही नाही, परंतु थोडंसं ऑफिस वर्क आणि भरपूर गाणं शिकवणं हा सगळा तो माझा ती कारकीर्द माझी 10-11 वर्ष इथे मी होते तेव्हा. कला अकॅडमीत मी 6 वर्ष होते आणि पुढे गोव्यालाच मी एक घर पण बांधलं. तिथे ते सगळी शिष्य माझे तिकडे येऊन शिकत होते. ती कंटिन्युअस राहिलं ते. तर गोवा इतका समृद्ध आहे संगीताच्या संदर्भात. हे मी काय वेगळं सांगायला नको. इथे वास्तव्य असलेल्या आणि नंतर मुंबईला जाऊन फार मोठं गाणं शिकलेल्या अनेक कलाकार, म्हणजे ज्यांच्यामध्ये आपल्याला पहिलं तर नाव पंडिता अंजनीबाई मालपेकरांचं घेता येईल. दुसरं पंडिता मोगूबाई कुर्डीकर, पंडिता सुरश्री केसरबाई केरकर, नंतर पंडित अभिषेकीजी, जितेंद्र अभिषेकीजी, पंडित प्रभाकर कारेकर, ह्या सगळ्या लोकांनी गोव्याचं नाव असं रोशन केलेलं आहे. त्यांची ते गायकी बाहेर शिकले, गोव्याच्या आत ते राहिले, परंतु बाहेरच्या गुरूंकडनं शिकून ते गोव्यामध्ये येत राहिले आणि त्यांनी ती परंपरा जतन केली, गोव्याची संगीत परंपरा. मला जेव्हा कला अकॅडमीतर्फे पाचारण करण्यात आलं तेव्हा माझ्यासमोर एक प्रश्न होता की एक जसं परीक्षा देण्यासाठी म्हणून एक शिक्षण असतं, तर ते शिक्षण मला द्यायचं आहे का मला कलाकार म्हणून इथे काही तयार करायचे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. तर मी एक सिलेबस नवीन तयार केलं फाउंडेशनपासनं, म्हणजे वयाच्या 11व्या वर्षापासनं ते पुढे सामजश्री नावाने एक PhD पर्यंतचं असा संपूर्ण मी सिलेबस तयार केला, ज्या सिलेबसला खूप मान्यता दिली त्या काळचे चेअरमन होते राणेसाहेब त्यांनी. आणि त्यावेळेला मग मी शिल्पा असो, प्रचला असो, ह्यांना ज्या तऱ्हेचं गाणं शिकवलं त्या आधी शिकलेल्याच होत्या. म्हणजे मी काही त्यांना नवीन पहिल्यापासून नाही शिकवलं, परंतु त्या ज्या शिकल्या होत्या त्याच्यामध्ये परीक्षा देणं हा एक महत्त्वाचा भाग होता. त्यामुळे त्या रागाची जी आवाका आहे तो आवाकासुद्धा छोटा होता. माझ्याकडे आल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की एक एक राग हा महासागरासारखा आहे, असीम आहे. घराण्यात कुठे बांधला नाही जाऊ. मी म्हणल्याप्रमाणे कुठलाही राग घराण्यात बांधू शकतच नाही आपण, तो उरतोच म्हणजे तिथे. तर तसा ती दृष्टी ज्याला आपण म्हणतो ती दिली. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या मुली आज त्या दृष्टी मिळाल्यामुळे त्यांचं जे सगळे व्हिजन एनलार्ज झालेलं आहे संगीतातलं, ते आता त्यांच्या शिष्या तयार करतात. तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी जे काही केलं इथे राहून ते माझं गोवा तर सेकंड होमच आहे आणि कर्मभूमी माझी आहे. पण ह्या शिष्यांनी मी काम जे केलं त्या कामाला सार्थकता दिली. त्या तितक्याच तळमळीने त्यांच्या शिष्यांना त्या शिकवत आहेत. म्हणजे तुमची आता तिसरी पिढी पण तयार व्हायला लागली आहे आणि खूप आनंद होतोय. गोव्यात हे संगीताचं वातावरण, शास्त्रीय संगीताचं वातावरण निर्माण होते आणि कार्यक्रम सुद्धा बरेच रसिक प्रेक्षक येऊन त्याचा आनंद घेत आहेत. अलकाताई, एक कंपोजर ह्या नात्यानं आज तुमच्याकडे थोडंसं बोलायचं आहे. आणि अजूनही तुमच्या मैफलीमध्ये तुम्ही स्वतः रचित ठुमरी गायलेली मी ऐकलेली आहे. त्या विषयावर आज मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. कारण शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत असे 3 वेगळे जर विभाग आपण केले तर तीनही विभागात आपल्याला विद्वत्ता मिळवता येते का असा प्रश्न पडतो. त्याचा आवाज लावण्याचा तरीका, लगाव, किंवा शास्त्रीय संगीत कसं गायचं, किंवा ठुमरीचा बाज कसा असतो, ठुमरीची फेक कशी असते, किंवा कारण ठुमरी पुढं घेऊन कसा त्याचा विस्तार करायचा असतो, या सगळ्या गोष्टी आपण नुसत्या ऐकत असतो. परंतु तुमच्यासारख्या गुरुजनांकडून काही गोष्टी आम्ही जाणून घेतल्या, प्रत्यक्ष तुमच्या गाण्यातनं आम्ही समजून घेतल्या. याच्याबद्दल ठुमरी, दादरा, कजरी याच्याबद्दल, तसंच तुम्ही संगीतबद्ध केलेल्या काही अभंग या रचनाबद्दल आपण थोडंसं आमच्या श्रोत्यांना. नक्कीच आहे. मी परत असंच म्हणते की मी भाग्यवान आहे
की मला असे गुरु मिळाले उदार असे, की ज्यांनी शास्त्रीय संगीताची तर माझी तालीम आणि माझ्याकडनं अतिशय उच्च दर्जाचं शास्त्रीय संगीत करून घेतलं माझ्याकडनं आणि अतिशय बुद्धीचा म्हणजे वापर आम्ही केला त्याच्यामध्ये. पण हृदय पण तर महत्त्वाचं आहे ना. बुद्धी आणि हृदय हे दोन्ही गोष्टी समभावाने येतात. तर हृदयाला भिडणारं संगीत जे आहे, ज्याला आपण उपशास्त्रीय हे नाव, पण त्याला मी तर स्वतः ललित संगीत म्हणते, कारण लावण्यपूर्ण संगीत हे आहे. तर तिकडे पाठली फिरवायची. कसं होतं, शास्त्रीय संगीताची अतिशय काटेकोर, शास्त्रबद्ध आणि ज्याला अनुशासनबद्ध अशी तालीम घेतल्यानंतर बरेच वेळेला काही कलाकारांना ठुमरी गाणं म्हणजे एक आयदर ते वाटतं की काहीतरी कमी आहे ते, किंवा त्यांना ते जमत नाही. दोन्ही गोष्टी होतात. आणि त्यामुळे जेव्हा मी पहिल्यांदा मी सांगितलं की दादांनी मला 10व्या वर्षापासून माझी तालीम सुरू जेव्हा केली वडिलांनी, म्हणजे दादा म्हणते मी त्यांना, माझ्या वडिलांना, तर त्यावेळेला योगायोगाने एक गोष्ट झाली की आम्ही तेव्हा रांचीला बिहारमध्ये होतो आणि रांची आकाशवाणीचे माझे वडील प्रोड्युसर होते, म्युझिक प्रोड्युसर. तर तेव्हा पंडिता सिद्धेश्वरी देवी, ज्यांना ठुमरीच्या आद्य देवता मानलं जातं, त्या तिथे कार्यक्रमासाठी येणार होत्या. त्या आमच्याचकडे राहिल्या होत्या आणि त्यांचा जो कॉन्सर्ट होता, तर त्या ह्याच्यामध्ये कॉन्सर्टमध्ये मला माझ्या वडिलांनी सांगितलं, तू तंबोरा घेऊन बस. आणि तेव्हा वडील म्हणाले की तू नुसती बस म्हणजे. तर सिद्धेश्वरी देवींनी विचारलं, गाती है क्या बेटी? तर दादा म्हणाले, हो, लेकिन अभी तो बहुत छोटी है, अभी तो शास्त्रीय संगीत की तालीम चल रही है, मैं उसको गवाऊंगी म्हणाल्या. आणि त्यांच्या त्या कॉन्सर्टमध्ये मला साथ करायला सांगितले त्यांनी. तर मला ठुमरी हा प्रकार नेमका कसा असतो वगैरे काही माहिती नाही, पण सिद्धेश्वरी देवींना फॉलो करण्याचं मात्र भाग्य मिळालं. आणि तिथून सुरुवात झाली की मला त्या जॉनरवर माझी प्रेम इतकं बसलं की आणि दादा अप्रतिम ठुमरी गायचे. त्यामुळे मी दादांना सांगितलं, दादा मला ठुमऱ्या पण शिकवा तुम्ही. तर जेव्हा किराणा घराण्याची तालीम सुरू झाली त्यावेळेला दादांनी माझ्याकडनं जवळजवळ 15-20 ठुमऱ्या हे करून घेतल्या, नुसत्या कंठस्थ नाही करून घेतल्या, तर त्याची अनुभूती मला दिली. आणि त्यामुळे शास्त्रीय संगीतात रागाचा जो काटेकोर विचार असतो, जे तिथे तुम्ही चुकू नाही शकत, त्या चुकलात तर तो राग चुकला. पण उपशास्त्रीय किंवा ललित संगीतामध्ये कुठल्या तरी एका रागाचं, ज्याला आम्ही ललित संगीतामध्ये त्याला धून म्हणतो किंवा ट्यून असते ती, तो राग नसतोच म्हणजे. तर तिथे आपल्याला क्रिएटिव्हिटीला भरपूर वाव असतो. अनेक प्रकारच्या नवीन नवीन त्याच्यामध्ये ॲडिशन्स होतात. आता समजा खमाची ठुमरी मी शिकले, तर खमाच्या ठुमरीत गारा येऊ शकतं, मांड येऊ शकते, बिहाग येऊ शकतो, नंद येऊ शकतो, केदार पण येऊ शकतो. आणि ते छोटे छोटे असे स्विच ओव्हर्स जे आहेत ते येऊ शकतात. तर क्रिएटिव्हिटीला मोठा स्कोप असतो त्याला. तर ते शिक्षणही मला असं बालकडू मिळाल्यासारखं झालं. आणि तुम्हाला सांगते की मी कॉलेजमध्ये जेव्हा जायला लागले तेव्हा मी 3-3 तास उभं राहून फिल्म म्युझिक पण गायलेली आहे. तेव्हा काय लताताई आणि आशाताई यांची गाणी तर म्हणजे त्यांच्या मधल्या इंटरल्यूड म्युझिक सगट मला पाठ होती. तर तो एक शौकाचा भाग होता. आणि शास्त्रीय संगीताच्या मैफिली जेव्हा सुरू झाल्या तेव्हा माझ्या वडिलांनी मला ते सांगितलं की ती मैफिल आहे, तर फक्त 2 राग गाऊन मोकळं नाही व्हायचं. त्या मैफिलीचा प्रोटोकॉल असा आहे की तुम्ही काही ना काहीतरी ललित संगीत म्हणलं पाहिजे, म्हणजे मैफिल परिपूर्ण होते. तर तेव्हा त्यावेळेला मग मी त्या ठुमऱ्या गायला सुरुवात केली आणि त्यांनी दिलेल्या तालमीनुसार मी गातच होते. पुढे असं झालं की पंडिता गिरिजा देवींचा मला खूप सहवास मिळाला. आणि त्यांनी ज्या तऱ्हेच्या ठुमरीचा तो आवाजाचा लगाव, म्हणजे आता भूल गए मैं तो राम नगरिया भूल. आता ही कालिंगडा जोगिया ह्या रागात म्हणजे धूनमध्ये ही ठुमरी आहे. त्याला आम्ही मग
अनेक प्रकारे नटवू शकतो. पण जर मला जोगिया आणि कालिंगडा पहिल्यापासून जर का शास्त्रीय संगीताच्या द्वारे मिळालेला असेल तर त्याचा बेस ठुमरीचा सुंदर होतो. तर स्विच ओव्हर करताना आपण जो पहिला मुख्य जी धून आहे ती तर तुम्हाला कंठस्थ पाहिजे, तुमच्या बुद्धीवर तिचा संस्कार झाले पाहिजेत आणि मग तुम्ही ते स्विच ओव्हर करण्याचं धाडस करू शकता. पण ठुमरीमध्ये मला पूरब अंगाच्या ठुमरीचा जास्ती माझ्यावर प्रभाव आहे, कारण मी बनारसला पण 6-7 वर्ष राहिलेली आहे आणि तेव्हा बनारसच्या अनेक ठुमरी गायिकांबरोबर माझं सतत उठणं बसणं असायचं. त्यामुळे बागेश्वरी देवी तिथे मोठ्या गायिका अजून होत्या, गिरिजादेवी ते येत जात असतच. त्यामुळे ह्या सगळ्यांचा मला सहवास मिळाल्यामुळे मी असं म्हणू शकते की माझ्या ठुमरीमध्ये तो पूरब स्मेल आहे, तो पूरब बाज आहे. आणि म्हणून पंजाब अंगाची ठुमरी मला आवडते, पण पंजाब अंगाच्या ठुमरीपेक्षा माझं मन जे माझं जे कल आहे ती नजाकत आणि तो मींड काम, ते ठहराव, ते जसं एक शास्त्रीय संगीताचा जो एक बोज असतो तसा ठुमरीचाही एक बोज असतो, तो बोज सांभाळत गाणं. तर ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या वडिलांमुळे आणि नंतर गिरिजादेवींच्या सहवासामुळे मिळाल्या. परंतु हा लगाव जो असतो, हो, आवाज लावायची जी पद्धत असते शास्त्रीय संगीतात, आपण असं म्हणजे खुले गातो, आपल्या बेंबीतून तो स्वर मोकळा. आता ठुमरीसाठी असा वेगळा विचार करावा लागतो का, की गुरूंकडून ते शिकून घ्यावं लागतं का? की कारण काय होतं अलकाताई, आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, पण आपण बरेच ऐकत असतो, परंतु हे क्षेत्रच असं आहे की तिथं तुम्हाला योग्य तालीम किंवा योग्य असे धडे नाही मिळाले तर त्याचा मार्ग चुकू शकतो. बरोबर आहे. फक्त पण त्याच्याच बरोबर मी एकही म्हणेन, शास्त्रीय संगीताला गुरुची परम आवश्यकता आहे. ललित संगीताला गुरु नसला एक वेळ तरी सहृदय असणं आणि भावपूर्ण हृदय आपलं असणं आणि आपल्यामध्ये एक प्रकारचा ओलावा स्वरांमध्ये असणं हे पण आवश्यक आहे. तर कसं आहे की शास्त्रीय संगीत एक कंपार्टमेंट नाही आहे. शास्त्रीय संगीतातनंच ठुमरीचा उगम म्हणू शकतो आपण कुठेतरी झाला असावा, कारण नाही तर ह्या रागांमध्ये ठुमऱ्या नसत्या. नृत्यप्रधान ठुमऱ्या तर कठीण कठीण रागात, बसंतमध्ये दरबारी कानडा, आता दरबारी कानडा आपण गातो तेव्हा जर का आपण तो ख्याल म्हणून गायलो तर हे सगळं जो पल्लेदार स्वर लावणं आहे, तर तर ह्याच्यामध्ये ठुमरी जी गाय, घर जाने दे छाड़ मोरी बैया, घर जाने दे छाड़ मोरी बैया, हाँ हाँ करत तोरे पैया परत हूँ, मोहन से झगरे यार. हे जे गाणं आहे हे काही शास्त्रीय संगीतातलं नाहीये, हे नृत्यप्रधान ठुमरीमध्ये जी बंदिशकी ठुमरी दरबारी सुद्धा किती वेगळा, किती सुंदर होतो तो दरबारी सुद्धा, वजनदार फुलासारखा फुलपाखरासारखा उडायला लागतो. तर हे असे सगळे अनुभूतीचे विषय आणि त्यामुळे काय झालं की मैफिलीला परिपूर्ण बनवण्याकरता जे काही दुसरा जॉनर हे बरेच लोक शास्त्रीय संगीतानंतर भजन गातात, काही लोक नाट्यसंगीत गातात, पण माझा स्वतःचा टेम्परामेंट असा आहे आणि शिवाय माझं सगळं आयुष्य जवळजवळ वयाच्या 30व्या वर्षापर्यंत उत्तर हिंदुस्थानात गेलेलं आहे. म्हणजे आधी नागपूरला काही वर्ष होतो आम्ही, नंतर रांची, तिथून परत बनारसहून जयपूरजवळ वनस्थली विद्यापीठात दादा प्रोफेसर होते, तर तिथे 13 वर्ष होतो. म्हणजे माझं सगळं लहानपण आणि तरुणपणाचे बरेच वर्ष हिंदी प्रदेशात झालेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमचं इंग्लिश विषय घेऊन, लिंग्विस्टिक्स घेऊन MA केलं, त्याच्यानंतर तुम्ही म्युझिकमध्ये डॉक्टरेट केली, मग औरोबिंदोच्या याच्यात तुम्ही वेगवेगळं, किती मला वाटतं तुमच्याकडनंच मला ते ऐकायला आवडेल. खरं असं झालं की इंग्लिशमध्ये MA करताना त्या भाषेवर तर माझं प्रेम प्रचंड होतच आहेच, पण नंतर मला माझे जे तिथले प्रोफेसर होते, प्रोफेसर गुप्ता, त्यांना माझं
एकूण प्रगती इंग्लिश लिटरेचरमधली त्यांना कळली होती. तर ते म्हणाले, ते स्वतः अरविंदांवर त्यांनी डिलीट केलेलं होतं आणि इटर्निटी इन वर्ड्स म्हणून त्यांचं पुस्तक आहे, श्री अरविंदोंवर आहे. तर ते मला म्हणाले की तुला काय करायचं आहे, PhDचा विषय कुठला, तर पहिल्यांदा अमेरिकन इंग्लिश ते घेतलं होतं. त्यात व्हिटमनचा मी अभ्यास करत होते. पण मग जेव्हा हे पुस्तक मी वाचलं त्यांचं, डॉक्टर गुप्तांचं, तेव्हा श्री अरबिंदो म्हणजे काय नेमके हे मला लक्षात आलं. आणि त्याचा प्रभाव आपल्यावर कसा येईल, म्हणजे नुसता एक भाषा शिकणं वेगळं, पण त्यांचं तत्वज्ञान, त्यांचं योग साधना, त्यांची ईश्वराशी असलेलं त्यांचं कनेक्शन आणि त्यांचं सगळं लिखाण, लाईफ डिव्हाइन आणि सावित्री महाकाव्य, हे सगळं एवढं प्रचंड स्पिरिच्युअल, म्हणजे त्यांचा तो उच्चांक आहे, क्लायमॅक्स आहे तो. तर ते सगळं मला अनुभवायला पाहिजे होतं. त्याचा परिणाम माझ्या गाण्यावरही झाला, हे मी सांगेन. म्हणजे मी पेंटिंग सुद्धा 11 वर्ष केलेले आहे. अरे वा. हो, ते माझ्या 9वी पासून ते थेट BA पर्यंत माझ्याकडे ड्रॉइंग पेंटिंग हा सब्जेक्ट होता. आणि ते वय आपलं स्वप्नाळू असतं ना, तर त्या वयामध्ये आपण रवींद्रनाथ टागोर व्हावं असं वाटत होतं. त्यामुळे भाषा, पेंटिंग आणि संगीत हे, आणि स्वतः रचना केल्या बऱ्याचशा त्या बंदिशींच्या, त्यात त्या भाषेचा वापर, ज्याचे संस्कार माझ्यावर पहिल्यापासून झाले होते, त्यात ब्रज भाषा, भोजपुरी भाषा, बनारसला भोजपुरी होती, ब्रज भाषा. मी अनेक वेळेला मथुरा वृंदावनला गेलेली आहे आणि ती लिटरेचरही मी वाचलेले, सूरदास वाचलेले आहेत, कबीर वाचले आहेत, म्हणजे अभ्यासलेले आहेत. तर त्या सगळं करताना त्या सगळ्या कवींचा भाषेचा पण प्रभाव माझ्यावर, म्हणजे तो मूळ जे आहे ते लोकसंगीतातनच आलेला आहे. आणि त्या लोकसंगीताला बघण्यासाठी मला वाटतं तुम्ही वेगवेगळ्या भारताच्या भागात जाऊन त्याचं एक मूळ शोधून काढलेलं आहे. आणि कसं आहे, अभिजात संगीताचं अमूर्त स्वर लयीचं विश्व आहे ते. शब्दप्रधान गायकीमध्ये ठुमरी दादरा येतं, आणि ठुमरी दादराच्या बाबतीत तर बनारसमध्ये असं बोललंच जातं की सूर से बात, पहिल्यांदा बोल से बात, मग सूर से बात, आणि नंतर बात से बात. हे 3 जर का तत्व असतील तुम्हाला येत असेल तर ठुमरी गाऊ शकता तुम्ही. तर सूर से बात करताना मग अभिनय असतो, सुरातनं अभिनय करायला लागतो. बात से बात म्हणताना अनेक प्रकारच्या एका वाक्यातनं जे शेड्स निर्माण होतात, संचारी भाव तयार होतात, हे सगळं करता येतं. तर हा अभ्यास कुठलाही, म्हणजे दादांचं म्हणणं असं होतं की तू काहीही शिक, तू फिल्म म्युझिक गा, हरकत नाही, पण त्यातला ओरिजिनली ते कसं आहे त्याची डिग्निटी ठेवून तू कर. तर ते मला करायला मिळालं. मला ना असं इच्छा होते, आता ही जी गोष्ट आपण सांगितली, सूर से बात, बात से बात, एक शब्दातनं थोडं आपलं आपण सादर करू शकाल का? हो, नक्की करू शकेन. आता एक खमाजची प्रसिद्ध ठुमरी आहे, छब दिखला जा बाके सावरिया. तर छब दिखला आजा हो बाके सवरिया रे, ध्यान लगो मोहे तोरा, छब दिखला जा आहे बोल से बात. म्हणजे ती अनुनय, तो ती प्रार्थना, ते आतुरता, ती व्याकुळता त्यात. छब दिखला जा अरे सावरिया, छब दिखला आजा. हा कोमल निषाद जो आहे हे काम करतो, तो ती व्याकुळता आणखीन उत्कट करतो. आणि इथं मला वाटतं बंधन नसतं रागांचं, त्याच्यामुळे आपल्याला जी मोकळीक मिळते. अगदी, म्हणजे पण एक आपण राग मला गायची नाही आपल्याला, हे पहिलं तत्व. म्हणजे गिरिजादेवींकडनं मी जे काही सहवासातनं शिकले त्याच्यात ते पहिलं त्या म्हणायच्याच की काही लोक राग घालतात स्विच ओव्हर करताना ठुमरीमध्ये, तसं नको. हे राग मला नाहीये, पण मग ट्यून तुम्ही चेंज, स्विच ओव्हर करा. म्हणजे आता जसं छब दिखला जा हे खमात झाली,
ओ छब दिखला जा, ही मांड झाली. आणि मोरे सावरिया रे, ही झाली गारा. आणि सावरिया म्हणजे पहाडी झाली. तर हे सगळे जवळजवळचे जे प्रदेश आहेत, स्वर प्रदेश म्हणू आपण, ते त्याला स्पर्श करून या. पण मूळ जी काही त्याचं ते ट्यून आहे त्याला न विसरता, किंवा तुम्हाला ते म्हणायच्या घर वापसी कैसे करनी ये भी आना चाहिए. तर जेव्हा आपण स्विच ओव्हर करतो त्यावेळेला परत मूळ सुरावटीमध्ये येणं हे खूप मोठा धाडसाचं आणि त्याला खूप बुद्धीचा कस लागतो त्याच्यामध्ये. करावं कसं करावं हा एक वेगळा भाग आहे. अलकाताई, तुम्ही मदन मोहनवर फार सुंदर कार्यक्रम, बरेच प्रयोग केलेले आहेत. तसेच तुम्ही ठुमरीचा एक वेगळा कार्यक्रम केलेला आहे. तुम्ही मल्हारधारा केलेली आहे. तुम्ही वसंत ऋतूचे कार्यक्रम केलेले आहेत. आता ह्या सगळ्या कार्यक्रमातनं म्हणजे तुमच्यातला जी प्रतिभा आहे वेगळी, ती तर लोकांपर्यंत पोहोचलेलीच आहे. मला आता एक महत्त्वाचा मुद्दा इथं घ्यायचा आहे की ह्या सगळ्या गोष्टी करूनही, म्हणजे काही गायक गायिका अशा असतात की त्या कितीही गातात, त्यांना त्याच्यावर बोलता येत नाही. परंतु तुमच्या बाबतीत वसंत बहार म्हणा, कुठल्या अहमदाबादला कुठलं लेक्चर म्हणा, सवाईगंज, कितीतरी तुम्ही चांगली लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन्स केलेली आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी कशा आत्मसात कराव्या? कारण गाणं करायला किती वेळ लागतो, अभ्यास करायला वेळ लागतो, मेहनत करून तो आता गाणं कळून उपयोग नाही, त्याची सातत्य ठेवावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज केल्या ते मला? म्हणजे मला एक असा माझ्या आयुष्यातले काही वर्ष होती की जेव्हा माझ्या दिवसाचे 42 घंटे होत होते, तास. म्हणजे गमतीने म्हणते, परंतु तिथेही म्हणजे मला एक दिवस पुरायचा नाही पूर्ण. माझा पहाटे 4 पासून ते रात्री 9, 9:30, 10 पर्यंतचा जो संपूर्ण दिवस तो असा बांधला गेला होता. आणि विविध गोष्टी, मी घोडा पण चालवायची, मी बॅडमिंटन खेळायची. ते सगळं मी, ज्याला आपण चौफेर असं एक व्यक्तिमत्व घडवणं म्हणतात, ते माझ्या वडिलांनीच करून घेतलं, वडील म्हणून आणि गुरु म्हणून. तर त्याचा सगळ्याचा तो आनंद मी घेत आले. आता पहिली गोष्ट अशी आहे की माझे वडील स्वतः प्रोफेसर असल्यामुळे आणि त्यांचं वाचन प्रचंड होतं. त्यांनी 14व्या वर्षी घर सोडलं तेव्हा ते इंग्लिश 7वी पर्यंत शिकलेले होते. त्यापुढे ते लाहोर, कराचीला जाऊन राहिले. गुरूंचे ग्वाल्हेरला गुरु मिळाले, पंडित राजा भैया पूछवाले. त्याच्या आधी पंढरपूरकर बुवांकडे ते शिकले. त्यानंतर रजब अली खान साहेबांकडे देवासला शिकले. ते असं त्यांनी गुरूंच्या मुळे त्यांचा प्रवास होत गेला. आणि नंतर ते लाहोर, कराचीला पार्टिशनच्या आधी राहिलेले आहेत 12-13 वर्ष. त्यामुळे त्यांच्याकडे जे संपूर्ण असं चौफेर व्यक्तिमत्व त्यांचं स्वतःचं होतं आणि भाषेवर त्यांचा प्रचंड प्रभुत्व होतं. इंग्लिश तर ते इतके छान बोलायचे की मला कधी कधी लाज वाटते, अप्रतिम बोलायचे. तर हिंदी तर इतके वर्ष कुठला होता, त्यांनी तेही मला बाळकडू दिलं, भाषेचं बाळकडू पण मिळालं. त्यामुळे आणि माझ्यामध्ये एक प्रकारची अशी एक क्षमता त्यांनी निर्माण केली की मी कुठे गेले तरी त्या प्रदेशाची भाषा मला थोडीफार का होईना अवगत होते. आता उर्दूमध्ये मी गझल गायलेली आहे, भरपूर गझलचे कार्यक्रम पण केलेत. हो, भरपूर केलेत. आणि स्वतः गझल म्हणजे आकाशवाणी जयपूरला गात असताना गीत गझलचा एक वेगळा ऑडिशन मी दिलेली होती. तर त्याच्यामध्ये मी स्वतः रचलेल्या, स्वरबद्ध केलेल्या मोठमोठ्या शायरांचं गालिब असो, मीर असो, नंतर हसरत जयपुरी, आणखीन हे मजरू सुलतानपुरी, हे शकील बदायुनी, ह्या सगळ्यांच्या गझल मी मैफिलीत गात असे. त्यामुळे उर्दू साहित्याचा पण अभ्यास थोडाफार मी केला. आणि म्हणजे सगळ्या शब्दांचे अर्थ मला माझी एक मैत्रीण होती, ती मुस्लिम होती, सदरुनिसा, तिने मदत केली. हिंदीमध्ये मी म्हणल्याप्रमाणे ब्रजभाषा, भोजपुरी भाषा, राजस्थानमध्ये मांड, ते त्यांची ती भाषेचं नाव डिंगल असा शब्द येतो. तर ह्या सगळ्या भाषा जिथे गेले ती भाषा उचलायला लागले. रांचीला लहानपणी बंगाली वातावरणात होते, तर बंगाली मी एखाद्या मराठी मी वाटायचीच नाही, मी बंगालीच आहे असं वाटायचं.
थोडक्यात म्हणजे भाषांवर माझं प्रेम आहे. हो. आणि आता ओरेटरी कशी आली, खरं म्हणलं तर ना, गाणारा माणूस उत्तम बोलू शकत नाही. हे त्याचं कारण त्याच्यामध्ये त्याला ओरेटरी नसते असं नाहीये खरं. त्याला स्वर इतके डोक्यामध्ये ते गुंजत राहतात आणि त्याचाच इतका त्याच्यामध्ये ते हरवलेले असतात की शब्द फुटत नाहीत तोंडातनं. म्हणून मी असं म्हणजे मी कुमारजींचा 4 दिवस वाशीला त्यांचा सहवास आम्ही घेतला होता. गांधर्व महाविद्यालयाने एक फार मोठा प्रोजेक्ट केला होता. कुमारजी त्यांच्या टिपिकल भाषेमध्ये पण काय मर्मज्ञ होतं ते त्यांचं बोलणं सगळं. त्यांनी एक वाक्य ते दिलं, मी मुद्दाम इथे सांगीन लोकांना ज्यांना गाणं साधना करायची त्यांच्याकरता ते फार मोठं वाक्य आहे. ते म्हणायचे की स्वर तुम्ही पुनरावृत्तीत करू शकता पण लय पुनरावृत्तीत होत नाही. कारण लय ही काळाचं प्रतीक आहे आणि जसा काळ पुढेच जातो मागे येत नाही तशी लय पुनरावृत्तीत होत नाही. तर हे खूप मार्मिक वाक्य आहे. कारण स्वर तुम्ही स्वराची साधना करून स्वर हे करू शकता पण लय तुमच्या रोमरोमात असली पाहिजे. तर ताल मग तो आपाप येतो, मागे मागे येतो ताल, पण लय आली पाहिजे. तर ती असे काही काही विचारधन मोठमोठ्या कलाकारांकडनं मी त्यांच्या सहवासात राहून घेतले आणि मग माझ्या लक्षात आलं की गाणं आणि बोलणं हे म्हणलं तर आपण एकतर ही अमूर्त कला आहे. याच्याविषयी आपण किती किती बोलणार, म्हणजे भाषा आपली कमी पडते, शब्द कमी पडतात. पण जर का आपल्याला हे प्रसार करायचा असेल ह्या कलेचा आणि तरुण मुलांमध्ये सहज त्यांना समजेल अशा भाषेत त्याचा जर आपल्याला त्यांना द्यायचं असेल तर मग ते ओरेटरी, ते वक्तृत्व थोडंफार येणं आवश्यक आहे. तिथून सुरुवात झाली आणि हळूहळू मी दादांच्याच मार्गदर्शनाने लेक्चर डेमॉन्स्ट्रेशन्स करत राहिले आणि तो एक माझा वेगळा विभाग झाला. अशी हिंमत झाली. कितीतरी बोलायचं राहिलेलं आहे अजूनही अलकाताई, आपल्याला वेळ पुरणार नाही. आणि तसा एक कलाकार आणि त्याचं सगळं कलात्मक जीवन हे फार कठीणच आहे. एका अर्ध्या तासात किंवा एखाद्या तासात सुद्धा लोकांपर्यंत पोचवणं. परंतु आज एक गोष्ट तुमच्याकडनं मला विचारायची आहे तुम्हाला, ती म्हणजे नवीन होतकरू जी मुलं आहेत आता त्यांच्यावर खूप स्ट्रेस असतो, शिक्षण करायचं असतं, कॉम्पिटिशन असतं, पुढं पुढं शिकायचं असतं आणि याच्यात त्यांना गाणंही टिकवायचं असतं, संगीताची नजाकत्ता ठेवायची असते. या मुलांसाठी तुम्ही योग्य असा सल्ला देणं जरुरी आहे, ही एक गोष्ट. आणि शेवट तुम्हाला वाटेल भैरवी असेल तर भैरवी, परंतु जे तुम्हाला आवडते ते तुम्ही गा. आता मी बोलणार नाही, तुमच्याकडे आता तरुण मुलांना तर मी ऐकते, मी फार सुंदर श्रोता आहे, मी अतिशय आस्थेने गाणं ऐकते सगळ्यांचं. आणि त्यावेळेला मला मग लक्षात येतं की काही असे प्रसिद्ध कलाकार त्यांचे जे शिष्य आहेत ते घडतातच स्टेजवर. म्हणजे आपल्या गुरूंच्या मागे बसून ते जे त्यांना फॉलो करतात आणि उत्तम फॉलो करतात, पण त्या गुरूंनी त्यांच्या फंडामेंटल्सपासून गाणं सुरू केलेलं असतं मग ते ह्या अवस्थेला पोचलेले असतात की त्याला परिपूर्ण गाणं म्हणू. ह्या मुलांना ते फंडामेंटल त्याची ओळखच होत नाही, फिनिश्ड प्रॉडक्ट त्यांना फॉलो करायला मिळतं. त्यामुळे जे थॉट प्रोसेस आहे, जी विचार प्रक्रिया आहे ह्या संगीतामध्ये, त्याचा पूर्ण वापर होत नाही. दुसरा, स्टेजवर येणं चांगली गोष्ट आहे, जसं मी लहानपणी आले, पण जर त्यांनी त्या तऱ्हेच्या अशा कार्यक्रमांना जर का आपलं प्रशिक्षणाचाच एक भाग समजून, आणि कलाकाराची ग्रोथ ही नेहमी स्टेजवर होते ह्यात काही शंका नाही आहे. कारण आज तो गातोय, 4 दिवसांनी पुढे तो दुसरा स्टेजवर बसून गाईल, तेव्हा त्याला आत्म त्यांनी शपथ घेतली पाहिजे स्वतः की मी काल तोच राग गायला असेल, 5व्या दिवशी मी जर तोच राग गायचा असेल तो वेगळा काहीतरी गायला पाहिजे. त्याच्याकरता तेवढं मटेरियल त्याच्याकडे पाहिजे. एक तर ते झालं. दुसरं म्हणजे मी जसं म्हणलं की किमान एका गुरुकडे, कारण काय होतं की गुरु आता एक्सपोजर इतकं झालेलं आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया मुळे काय झालंय, खूप गाणं ऐकायला मिळते आणि त्यातलं मग काही ना हे आवडतं, काही ना ते आवडतं, असं करून ते नकळत कळत ते आत्मसात करतात. ते त्यांच्या गुरूंच्या परवानगीने करतात का हे मला माहिती नाही. माझ्या शिष्यांच्या बाबतीत तर मी नक्की असं म्हणते, आम्ही अतिशय हेल्दी संवाद माझा शिष्यांबरोबर असतो. कोणाचं गाणं ते ऐकून आले तर ते माझ्याशी संवाद साधतात की आम्ही असं असं ह्यांचं गाणं ऐकलं, आम्हाला असं असं वाटलं, आणि तेही प्रशिक्षणाचाच भाग म्हणून की आता आम्हाला जर का
हे करायचं आहे, तर ह्यातलं काय घ्यावं आम्ही? तर ते गुरुशी तुम्ही संवाद साधल्यानंतर गुरु सांगू शकतो की आपल्या गायकीत हे शोभतंय, हे नाही, हे आपलं नाही गाणं. तर या तऱ्हेचं किमान त्यांनी असा अभ्यास करावा. दुसरं, अकॅडमिक एज्युकेशन कधीही संगीत साधनेला बाधक ठरत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी एवढं अकॅडमिक शिक्षण हे घेतलं आणि दादांचे इतके कडक दादा होते की पहिला दुसरा नंबर आल्याशिवाय तिसरा नंबर त्यांना कधीच अपेक्षित नव्हता. मी सगळीकडे दादांच्या कृपेने म्हणेन टॉप होत गेले. ते ठीक आहे, पण अकॅडमिक शिक्षण जे आहे ते उलट जर प्रतिभावंत गायक आहे तर त्याची ती पण प्रतिभा खुलते, शिक्षणात पण प्रतिभा खुलते. हे रेसिप्रोकल आहे. त्यामुळे असं काही कोणी समजू नये की आता आम्ही इंजिनिअरिंगचा अभ्यास करतो तर 6 वर्ष आम्ही गाणं बाजूला टाकलं का म्हणून. असं उलट आहे की इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरचा अभ्यास करताना जे काही त्यांच्या बुद्धीला एक शीण आलेला असतो एक प्रकारचा, त्याला उतारा म्हणून त्यांनी कलेची साधना काही तास करावी. आणि मग त्यांना लक्षात येईल, एक वेळ अशी पण येऊ शकते की डॉक्टर म्हणून व्यवसाय स्वीकारायचा का कलाकार म्हणून व्यवसाय स्वीकारायचा, या द्विधा मनस्थितीत ते येऊ शकतात. आणि दॅट इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंकिंग अबाउट इट, कारण अशी सुद्धा संधी येऊ शकते. तर हे तर आहे. त्यामुळे मला त्यांचे बुद्धी प्रगल्भ आहे, नवीन पिढीला प्रचंड बुद्धिमत्ता आहेत, काही शंका नाही आहे. परंतु मेहनत करण्याची जी इच्छा आणि त्याला लागणारे काबाड कष्ट हे ते नाही केले तर त्यांची प्रतिभा वाया जाईल असं मला वाटतं. तेव्हा मी त्या सगळ्यांना माझ्यातर्फे वयाच्या मोठेपणामुळे शुभाशीर्वाद देते आणि आपल्या गुरूंच्या पायाशी एकनिष्ठ राहून त्यांनी संगीत साधना जरूर करावी आणि घाई करू नये कुठल्या यशाच्या अपेक्षेने. तर हे मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद. आणि थोडंसं भैरवी घेऊन आपण संपूया. बाबुल मोरा, बाबुल मोरा, बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए, नैहर छूटो ही जाए. धन्य झालो देवा केले आगमन, धन्य झालो देवा केले आगमन, जाहले पवन, जाहले पवन, घर माझे धन्य झालो देवा केले आगमन, धन्य झालो देवा केले आगमन.